नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. भाद्रपद शुद्ध पंचमी हा सण ऋषीपंचमी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय ऋषीविषयी वाटणारे प्रेम, आपुलकी, निष्ठा व्यक्त करण्यासाठी ऋषीपंचमी साजरी करण्यात येते. प्रामुख्याने स्त्रिया या दिवशी कडक उपवास करतात. हातून कळत नकळत पापे घडतात, त्यांचे परिमार्जन होण्यासाठी हा उपवास करण्यात येतो. आरोग्य, चित्तशुद्धी, आचारधर्म यांची शिकवण देणारा हा दिवस. सप्तर्षी अरुंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करतात. अरुंधतीची एक, गणपतीची एक व सप्तऋषींच्या काश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ इत्यादी 7 अशा एकूण 9 सुपाऱ्या मांडून ही पूजा करण्यात येते. पूजेसाठी फुले, जानवी प्रत्येकी 7, नारळ 9 खारका, 9 बदाम, 2 बांगड्या, गूळ, खोबरे, पंचामृत, विड्यांची 25 पाने, पंचा इत्यादी साहित्य लागते. ऋषींचे तांदूळ, मीठ, मिरच्या व घरच्या परिसरातील भाजीपाला उपवासासाठी वापरण्यात येतो. हे व्रत 7 वर्षे केल्याने केलेल्या पापांचे परिमार्जन होते. सप्तर्षींचे शुभाशीर्वाद लाभतात असा संकेत आहे. जैन लोक संवत्सरी नावाचा उत्सव याच दिवशी याच वेळी करतात. ऋषीमुनींच्या स्मरणार्थ ते मोठा दानधर्मही करतात. अशा या ऋषीमुनींची म्हणजेच ऋषीपंचमीची कहाणी आपण इथं श्रवण करणार आहोत. तर ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशी काय झालं, त्यांची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी दोघंही आपल्या मुलांच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आपल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिनं 4 भाज्या, 4 कोशिंबिरी केल्या. खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपली गरळ टाकली. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली. पटकन जाऊन त्या खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जीव घातलं. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलीत घेऊन माझ्या कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळीशीचा विटाळ घरात कालविलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागलीच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला.
तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पक्षातील पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्यांच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे. मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्रे नेसावी. मग चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनी इच्छिलेलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.